एक वाटी चणा डाळीपासून आज आपण करूया तर चमचमीत अशी सुकी भाजी. अगदी झटपट बनवून तयार होते. तर काही भागामध्ये याला डाळ कांदा असंही म्हटलं जातं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला कढईमध्ये किंवा तव्यामध्ये असं 4 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं. तेल थोडं जास्त घ्यायचं डाळ कांद्यासाठी, कारण कांदा भाजायला तेल थोडं जास्त लागतं. तर आता तेल छान असं कडकडीत गरम झालं की वरून अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं मोहरी छान तडतडली की 3 कांदे घेतलेले आहेत मिडियम साईजचे. तर कांदा बारीक कट करून घ्यायचा आणि तोही तेलामध्ये टाकून घ्यायचा. आणि आता कांदा आपल्याला गुलाबीसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा खमंग भाजून घ्यायचा. कांदा जेवढा आपण खमंग भाजेल तेवढंच आपला डाळ कांदा चविष्ट बनला जातो. जास्त लाल करायचं नाही, हलकासा गुलाबीसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर आता वरून 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धन पावडर, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा घरगुती काळं तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आणि कांद्यामध्ये आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि 1 वाटी चणा डाळ मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेले ती टाकून घेऊयात आणि मिक्स करून घ्यायचं. आणि पाणी टाकून घ्यायचं हलकंसं, जास्त पाणी टाकायचं नाही. आणि डाळ भिजवली नसेल तरी चालू शकतं, पण भिजवलेली असेल तर पटकन अशी शिजली जाते. आणि त्या डाळीतलं जे पाणी होतं तेच टाकून घेता येते. मी डाळ सुरुवातीला स्वच्छ धुवून भिजू घातली होती. आणि आता 10 ते 15 मिनटं बारीक गॅसवर डाळ कांदा छान असा शिजवून घ्यायचा आणि वरून भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची. तर पाणी आटल्यानंतर तुम्हाला दाखवते. हे पहा, अगदी झटपट तव्यामध्ये तर खूप चविष्ट असा आपला डाळ कांदा बनवून तयार होतो. हे पहा, तुम्हाला जुळवूनही दाखवते. तर या पद्धतीने नक्की करून पहा. अगदी झटपट आपली ही रेसिपी बनवून तयार होते. मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. FB आणि इंस्टावर असाल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.